बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत। संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधांच्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी ज्या मनीषा बिडवे या महिलेचा वापर झाला तिची हत्या झालेली आहे। ही हत्या अनैतिक संबंधांमधून आणि पैशांच्या वादामधून झाली असल्याचा दावा धाराशिव पोलिसांनी केलाय आणि या प्रकरणी दोघा जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। रामेश्वर उर्फ राणा माधव भोसले असे या आरोपीचं नाव आहे, तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्येच्या प्रकरणामधल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे। दरम्यान स्वतः आरोपींनी या हत्येची सांगितलेली कहाणी ही कुणाच्याही अंगाचा थरकाप उडवेल अशीच आहे। कळंब येथील महिलेच्या हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले, काय माहिती आहे? सदर घटना ही पैशाची मागणी अनैतिक संबंधवरून घडलेला आहे आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे। गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत। आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल। तर कळंबमधील मनीषा बिडवेच्या हत्येचा थरार नेमका कसा होता ते सुद्धा आपण बघूयात। मनीषा बिडवेची ड्रायव्हर सोमेश्वर भोसले याने हत्या केली। 22 मार्च रोजी हत्या झाली। 29 मार्चला हत्या उघडकीस आली। मनीषा बिडवे छळत असल्यानं हत्या केल्याचा रामेश्वर भोसलेचा दावा आहे। मनीषाची हत्या करून रामेश्वर 2 दिवस त्याच घरामध्ये वास्तव्याला होता। 2 दिवस मनीषाच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच रामेश्वरने जेवण सुद्धा केलं। 3 दिवसांच्या नंतर मृतदेहाचा वास येऊ लागला आणि त्यानंतर रामेश्वर फरार झाला। फरार होण्यासाठी रामेश्वरनं त्या महिलेचीच गाडी सुद्धा वापरली। हत्येनंतर रामेश्वरनं केसच्या मित्राला कळंबला नेऊन हा मृतदेह दाखवला सुद्धा। हत्येच्या दिवशी मनीषानं उठाबशा काढायला लावल्या असा रामेश्वरचा दावा आहे। मनीषाची हत्या अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादामधून झाली। संतोष देशमुखांचे मनीषासोबत अनैतिक संबंध होते हे दाखवण्याचा डाव होता। तर महिला त्रास द्यायची म्हणून रामेश्वरनं या महिलेची हत्या केली असून या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही असं मुख्य साक्षीदार महादेव गुले यांनी स्पष्टपणे सांगितलंय। ही जी महिला आहे त्याचा प्रामुख्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे अनैतिक संबंध दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप होतोय। या संदर्भात तुम्हाला काय माहिती? नाही हे सगळं चुकीचं आहे। वापर संबंध नाही। ही महिला तुम्ही इथं पूर्ण बघा, तुम्ही कॅरेक्टर पूर्ण खराब आहे। तिथं 2-3 जणांवर 376 आहेत पहिले, ह्या महिलांना केले 376। आता सध्या धाराशिव जेलमध्ये। दरम्यान मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज कळंबच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। मनीषा बिडवे हत्या प्रकरणाचा नीट तपास व्हावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। तसंच प्रशासनाच्या गोंधळाबाबत उद्या बीडच्या दौऱ्यावरती येणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील धनंजय देशमुख हे भेटणार आहेत। संतोष देशमुख यांचे कळंब इथल्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे दाखवण्यासाठी कोणत्या महिलेचा वापर केला जाणार होता त्या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा ही मागणी धनंजय देशमुख करणार आहेत। तसंच कळंबचे ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांची सुद्धा भेट धनंजय देशमुख हे घेणार आहेत। आम्ही गावकरी आम्ही सांगत होतो की अशा पद्धतीने कट रचला होता हत्येनंतर, परंतु केज पोलिसनी विशेष करून PI साहेबांना केलेल्या 2 चुका ह्या आमच्या भावाला मृत्यूच्या म्हणजे तोंडात नेऊन सोडलं त्यांनी, जी की त्यांना माहित होतं की चिंचोलीच्या लोकेशनला हे सगळे आरोपी आहेत, तरी देखील गावकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपी तिथं आहेत। बारामती मराठा क्रांती मोर्चाची समन्वयक समिती आहे, त्या समितीनं अजितदादांना एक पत्र दिलंय आणि त्या पत्रात उल्लेख असा आहे की या प्रकरणात देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत
त्या आरोपींच्या संदर्भात आता जे सध्या जेल प्रशासनामध्ये चालू आहे ज्या गोष्टी, त्यावर तुम्ही गांभीर्याने घेऊन देशमुख कुटुंबियाची भेट घ्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घ्या असं दादांना त्यांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला वेळ भेटल्यावर आम्ही त्यांना उद्या त्या वेळेत भेटणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.